हा आहे एरोगोनॉमिक कीबोर्ड. मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेला हा कीबोर्ड आहे. आकाराने थोडा मोठा जरी असला तरी या ठिकाणी टायपिंग जास्तीत जास्त स्पीडनी व्हावं या उद्देशाने याचं डिझाईन केलेलं आहे. डाव्या हातावर असणाऱ्या ज्या कीज आहेत त्या कीज सेपरेटली या भागामध्ये दिलेल्या आहेत आणि उजव्या हातानी दाबायच्या, उजव्या बोटांनी दाबायच्या ज्या कीज आहेत त्या कीज या भागामध्ये दिलेल्या आहेत. याचा न्यूमेरिकल कीपॅड इथे उजव्या बाजूला आहे. एरो कीज इथे आहेत आणि नेव्हिगेशन कीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपल्या हाताच्या ठेवणीप्रमाणे आपल्या हाताची ठेवण कधीही सरळ स्वरूपात नसते. थोडे एकमेकांच्या दिशेने आपले हात नॉर्मली तिरपे ठेवले जातात. अशा कंडिशनमध्ये टायपिंग जास्तीत जास्त स्पीडनी व्हावं या उद्देशाने हा कीबोर्ड डिझाईन केलेला आहे. या ज्या वरच्या बाजूला ब्ल्यू रंगामध्ये ज्या कीज दिसत आहेत या मल्टीमीडिया कीज आहेत. मीडिया प्लेअरचा आवाज कमी करणं, आवाज वाढवणं, म्यूट करणं, पुढचा ट्रॅक लावणं, मागचा ट्रॅक लावणं, पुढचं गाणं चालू करणं, मागचं गाणं चालू करणं, इंटरनेट जर वापरत असू तर त्यातील ईमेल ओपन करणं, अशा विविध कीज इथे डायरेक्टली दिलेल्या असतात. काही कीबोर्डमध्ये व्हॉल्यूम कमी जास्त करण्याबरोबरच गेम सुरू करणं, कॅल्क्युलेटर चालू करणं, माय कम्प्युटर चालू करणं या कीज सुद्धा इकडे उजव्या बाजूला किंवा वरच्या बाजूला दिलेल्या असतात. याला म्हणतात व्रिस्ट रेस्ट. मनगटाचा भाग व्यवस्थित टेकून ठेवता यावा यासाठी हा भाग दिलेला असतो. बऱ्याचशा कीबोर्डला ऍडिशनल पट्टी खालच्या बाजूने जोडता येते जेणेकरून मनगटाचा खालचा भाग हा जास्त दुखणार नाही आणि सोयीस्कररित्या कीबोर्डवर टायपिंग करता येईल.